आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉल वरती बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे. कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर उभारलेल्या प्रचंड मोठ्या आंदोलनामुळे अखेर देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं. सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीनं रुग्णालयात उचलून नेल्यानंतर या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा वाढत गेला. अशातच दिल्ली पोलिसांनी 20 जुलैला विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केल्यानं हे आंदोलन अक्षरशः तापलं. अवघ्या एका आठवड्यातील घडामोडींमुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता मोदी सरकारमधील आतापर्यंत निर्धास्त असलेल्या अन्य मंत्र्यांनाही धाकधूक वाटू लागली आहे. यामध्ये नितीन गडकरी यांचं नाव वरच्या क्रमांकावर आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील तिरंगा मोर्चाच्या व्यासपीठावरून केलेल्या भाषणातून हेच संकेत दिले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांचा उल्लेख जाणीवपूर्वक खड्डा मंत्री असं केलं. त्यानंतर माफ करा मी चुकलो असं सांगून केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. नितीन गडकरी हे इथेनॉलवर बोलत आहेत, हा पुढचा विषय नक्की आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तसंच उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही खिल्ली उडवली. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे आता आगामी काळात मोदी सरकारमधील हे 3 मंत्री विरोधकांचं टार्गेट असतील असे संकेत दिले. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन तापण्यापूर्वी देशभरात वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पेट्रोलमधील इथेनॉलच्या भेसळीचा मुद्दा प्रचंड गाजला होता. केंद्र सरकारनं पेट्रोलमधील इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण वाढवल्यानं वाहनं बिघडत असल्याच्या तक्रारी देशभरातून समोर येत होत्या. मात्र नितीन गडकरी यांनी इथेनॉल विरहित शुद्ध पेट्रोल विकत घ्यायचे असल्यास जास्त पैसे मोजावे लागतील अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यावरून नितीन गडकरी यांना अनेकांनी टीकेचं लक्ष केलं होतं. सोशल मीडियावर त्यांचे अनेक मीम्स व्हायरल होत होते. याशिवाय आगामी काळात डिझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिसळण्याची केंद्र सरकारची योजना असल्याचीही चर्चा आहे. नितीन गडकरी यांचा मुलगा इथेनॉल निर्मितीच्या क्षेत्रात असल्यानं केंद्र सरकारकडून इंधनात इथेनॉल मिसळण्याला प्रोत्साहन दिलं जात आहे अशी चर्चाही रंगली होती. या सगळ्यामुळं नितीन गडकरी हे पुन्हा एकदा रडारावर येण्याची शक्यता आहे.